एक ग्लास कणिक घेतलेली आहे आणि आता ह्या कुरकुरीत पुऱ्या करण्यासाठी थोडं मीठ, साखर आणि दही आता यामध्ये मिक्स करून घेते. मीठ, साखर, दही घालते आणि त्याला हे मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घेते. ग्लासात पाणी घेऊन थोडं थोडं आता हे गोळा तयार झाला. रेस्ट करायला ठेवते 10 मिनिट. ते पुऱ्या लाटून घेते पोळपाटावर आणि पुऱ्या झालेल्या आहे लाटून. आता गॅसकडे जाते. गॅस पेटवून तेल टाकून कढईमध्ये गरम करायला ठेवते. तेल गरम झालेलं आहे. पुऱ्या काढून घेते. छान फुगून राहिल्या पुऱ्या. या माझ्या पुऱ्या चांगल्या कडक कुरकुरीत झालेल्या आहे आणि गोड दही. जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.